तळा शहरामधील तळा बसस्थानकाच्या दुरुस्तीचे काम हे संथ गतीने सुरू असल्यामुळे बसस्थानकाअभावी प्रवाशांचे हाल होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तळा बसस्थानक दुरुस्तीच्या कामासाठी 10 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून त्याचे उद्घाटन महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये 18 डिसेंबर रोजी झाले होते। परंतु बसस्थानक दुरुस्तीच्या कामास सुरुवात करण्यात आली, मात्र प्रवाशांना बसण्यासाठी कोणतीही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली नाही। अशातच दुरुस्तीचे काम संथ गतीने सुरू असून गेल्या 3 दिवसांपासून हे काम बंद असल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। इतरत्र कुठेही बसण्याची व्यवस्था नसल्यामुळे प्रवाशांना, शालेय विद्यार्थ्यांना भर उन्हामध्ये गाडीची वाट पाहत उभं राहावं लागतंय, तर वयोवृद्ध नागरिकांना बसण्यासाठी आजूबाजूच्या दुकानांचा आधार घ्यावा लागतोय। त्यामुळे संबंधित ठेकेदाराने बसस्थानक दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून केली जाते। मुळात बसस्थानकाच्या काँक्रिटीकरणाचे काम करणे गरजेचे असताना ते सोडून पहिले दुरुस्तीचे काम केले जात असल्याचे प्रशासनाच्या अजब कारभाराबाबत नागरिकांकडून आश्चर्य देखील व्यक्त होत आहे।